वळूया पुढील बातमीकडे। कलियुगात अस्त्र शस्त्र घेऊन पुढे चालावं लागेल असं पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केले। विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असं पंकजा मुंडे म्हणतात। लोकांचं प्रेम आणि विश्वास माझ्यावर आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर लीड फक्त माझी नाही, सर्व मतदारांची राहील असं सुरेश धस यांनी म्हटलंय। भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे माझ्यासोबत आहेत। साई सकाळी 6 वाजता घरच्या बाहेर पडलाय, आता जवळपास 4 वाजता आहे। आता हे रोजचंच काम आहे। मध्यरात्री काय पहाटेपर्यंत काम चालू आहे। कारण म्हणजे आमचं बेसिकली ध्येय एवढंच आहे की लोकांच्या जास्तीत जास्त भेटी व्हाव्या। लोकांचं प्रेम आहे, विश्वास आहे। ताई तुम्ही नाही आला तरी आम्ही मतं देणार आहे असं ते म्हणतात, पण तेवढं शक्य तेवढं आम्ही भेटीगाठी द्यायचा प्रयत्न करतो। सकाळपासून सुरेश धसांना पण सोबत आहेत मतदारसंघात आम्ही आलेलो आहोत। आष्टी मतदारसंघात ते सोबत आहेत। हे सगळे कार्यक्रम त्यांनीच नियोजन केलेलं आहे। सर्वात जास्त लीड सुरेश धस अण्णाची राहील अशी चर्चा आहे। माझी नाही, मतदारसंघाची, मायबाप मतदारांची, माझी एकट्याची नाही, सर्व मतदार। तुम्ही किती उचकवलं तरी आम्ही उचकत नाही। एक मारणार नाही। निवडणूक कुठेतरी एक महायुद्धासारखी आहे असं वाटतं। काही आव्हान वगैरे आहेत महायुद्ध? हे महायुद्ध म्हणजे आता नवीन कलियुगामध्ये काही थोडी अस्त्रशस्त्र घेऊन जाता येत नाही, मुद्दे घेऊन जातात। मुद्द्यांचं युद्ध आहे। विकासाचा मुद्दा सर्वात पुढे असेल। जिंकेल, विकासाचा मुद्दाच जिंकेल। विकासाचा मुद्दा हा जिंकेल असं विश्वास आहे तो पंकजा मुंडे यांनी दाखवलेला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मच्छिंद्रनाथगड, बीड।